हॅलो फ्रेंड्स, आज इथे बनवते चकली बनवते. आज इथे स्वयंपाक नाही आहे. संध्याकाळच्या कामावरती आले मी. आज स्वयंपाक नाही आहे. आज चकली बनवायची आहे. माझे लोक बाहेर येत जेवायला. मिक्स पिठाची चकली बनवली. संध्याकाळचे 7:45 झाले. देते. आज कामावरती इथे चकली आहे. अजून एक काम बाकी आहे. हे चकली आहे ना, याची आहे चण्याचं पीठ, बाजरीचं पीठ आणि थोडंसं नाचणीचं पीठ, थोडं बेसनचं पीठ, मिक्स पिठाची चकली आहे. जे घरामध्ये त्यांचं पीठ होतं त्याची चकली बनवली आज. कारण आज त्यांच्यावर आज स्वयंपाक नाही आहे, त्यामुळे चकली बनवू, काहीतरी नाश्ता बनवू सुखा. थोडे सगळं पीठ उरलं होतं. मी म्हटलं ठीक आहे, चकलीच बनवून टाकते. थोडं पीठ सगळं उरले. असं आहे, संध्याकाळच्या कामाचं जास्त करून ना सगळे लोक असे नाश्तेच बनवतात. कारण बाहेर गेल्यानंतर त्यांना काहीतरी बनवायचं असतं ना. त्यांना नाश्ता बनवायचा सुखा, कधी शेव, कधी पुरी. आज चकली आहे. पोळीला तर टाईम झाला. चकली झाली. इथे खायला या करून बोलू नाही शकत. मी कामावरती आहे. अजून एक काम बाकी आहे. हे झालं फक्त जाईन फटाफट. कशा झाल्या चकल्या तुम्हाला टेस्टला तर सांगू शकत नाही. संध्याकाळच्या कामावरती काय आयटम असली करायला त्रासच होतो. दिवसभर आपण थकलेलो असतो. त्याच्यामध्ये चकल्या बनवा आणि हे बनवा आणि ते बनवा. स्वयंपाक नॉर्मली झाला काय नाही वाटत. तर काम करायचं तर केलंच पाहिजे. पण बघू नाही शकत. चकली तर चकली ठीक आहे. आता पुढं गेल्यावरती बघू तिथे काय आहे. घरचा स्वयंपाक झाला आहे माझा. आज मी घरी हे बनवलं आहे, शेवची भाजी.
तुम्ही पण करून बघा घरी. बाजरीचं पीठ, चण्याचं पीठ आणि थोडंसं नाचणीचं पीठ, त्याच्यामध्ये अद्रक मिरचीची पेस्ट आणि डब्यातले थोडे मसाले, थोडीशी धनिया पावडर, मिरची पावडर, अद्रक मिरची आणि जिरे वाटून घ्यायचे. मी अशी चकली बनवायची, डायरेक्ट पटापट चकली. चकलीचं पीठ पाहिजे आणि भाजणीचं पीठ पाहिजे, त्या भानगडीत नाही पडायचं, असं पटापट होतं. ओके बाय.